लाइट बंद कर रहे हैं। कोणाची लिडरशिप, हे लाइट बंद कर ना। कोणी कोणाचा ऐकत नाहीये, तरुण आहे, त्याचा राग हा साहजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं. आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य मागण्या केलेल्या आहेत. SIT नेमलेली आहे, त्यांना आपण त्या ठिकाणी आणि लवकरात लवकर पाठ्यक्रम टाकून कोर्टामध्ये चालू तो हा अपराधी आहे, तो आरोपी आहे, लवकरात लवकर आपण शिक्षा देणार. पण या दृष्टी प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाही. सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत, एका गावचे पण नाही आहेत, इथले स्थानिकही पर्यंत दिसत नाही आहेत. आणि त्यामुळे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय फार वेळ आपल्याला किती वेळ थांबावं. पूर्ण लाईफलाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे. घरी जायचं नोकरीवरून, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात. लाखो लोकांची ये जा इथून होते. मला असं वाटतं की असं शक्यच नाही. अशी मागणी आपण ते म्हणतात इथे जाणं आणि इथेच आम्हाला मारून टाकू द्या, असं कुठे देखील धार्मिक घटना अतिशय संतापजनक आहे. आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल. कसं आपले एवढे लोक आपले मारून पकेसर झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागले. मला असं वाटतं आपल्याला कायद्याने चालावं लागेल. पीटी थोडा भूम खाली करे. पीडित मुलीच्या चौकशी केलेली आहे. स्कूल में कोई CCTV डिलीट किया गया है. CCTV डिलीट केला गेलेला आहे. कोणी बघायला कोणी शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटे कसं सोडलं गेलं याबाबत